कसे आहेत सर्वजण? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी खूप आपल्याला इम्पॉर्टंट असतात आणि त्या 15 दिवसातून कशा क्लीन करायच्या किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या घरामध्ये ना आपण स्वयंपाकघरामध्ये सर्वात जास्त यूज करतो तो म्हणजे मसाल्याचा डब्बा. तर हा मसाल्याचा डब्बा ना ज्यावेळी आपण सकाळी मुलांना स्कूलला जायचं असतं, त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवायचा असतो आणि आपल्याला सर्वांनाच सकाळी टिफिन बनवायची खूप घाई असते. तर त्याच्यासाठी ना हा मसाल्याचा डब्बा आपण वेळोवेळी ज्यावेळी काही रिकामं होईल ना त्यावेळी जर रिफिल करून ठेवलं तर आपल्याला सहज मसाले मिळतात आणि जे बेसिक मसाले असतात आपल्याला भाजीसाठी वगैरे लागणारे, फोडणीसाठी लागणारे, तर ते आपण या मसाल्याच्या डब्यात ठेवून द्यायचे. त्याने काय होतं तर आपल्याला पटकन भाजी बनवायची असते ना त्यावेळी सर्व एकाच ठिकाणी मिळतं आणि आपल्याला जास्त घाई गडबड आपली होत नाही. आता आपल्याला भाजीसाठी लागणारे तिखट मीठ असेल किंवा फोडणीसाठी लागणारे जिरे मोहरी असेल, तर या सर्वच गोष्टी मी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवते. कारण आपण जर हे वेगवेगळ्या भरणींमध्ये ठेवले ना तर ती भरणे शोधायची किंवा त्याच्यातलं संपलेलं असेल तर ती शोधाशोध करायची. तर अशा पद्धतीने ना आपण जर मसाल्याच्या डब्यामध्ये सर्वच गोष्टी ठेवल्या तर आपल्याला जास्त सकाळचं धावपळ होत नाही किंवा आपली जास्त गडबड होत नाही. यासाठी हा मसाल्याचा डब्बा ज्यावेळी रिकाम्या काही वाट्या वगैरे होतात तर त्यावेळीच त्या क्लीन करून व्यवस्थित त्याच्यामध्ये सर्व मसाले भरून ठेवायचे, म्हणजे आपली सकाळी जास्त धावपळ होत नाही आणि आपल्याला मग सकाळचं मुलांचा डब्बाही आपल्याला पटकन बनवता येतो. तर अशा पद्धतीने मी हा मसाल्याचा डब्बा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून रिकामं झालं की लगेच भरून ठेवत असते. तर आता किचनमध्ये आपण बऱ्याचशा अशा भरण्या यूज करत असतो डाळी ठेवण्यासाठी किंवा आपल्या किचनमधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण भरण्यांमध्ये ठेवत असतो. आता माझ्याकडे बऱ्याचशा अशा बरण्या आहेत तर त्या सर्व ह्या रॅकवरती मी ठेवून देत असते. आता पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणींनी विचारलं होतं की ताई तू हे रॅक कुठून घेतलेलं आहे? तर हे रॅक मी ऑनलाईन घेतलेलं आहे. जास्त काही महाग नाही पण खूप छान आहे आणि ह्याचं कॅपॅसिटी जी आहे वेट होल्ड करण्याची तर तीही खूप छान आहे. आणि तुम्हालाही हवं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक पाठवते. तर याच्यावरती मी ह्या ट्रान्सपरंट बरण्या यूज करत असते. आपण जर अशा ट्रान्सपरंट बरण्या यूज केल्या तर आपल्याला ना कोणत्या बरणीत काय आहे हे जास्त शोधाशोध करावी लागत नाही. वरूनच आपल्याला सर्व दिसतं की आतमध्ये काय आहे आणि आपल्याला ज्या सकाळी जर काही गडबड असेल तर आपण पटकन त्याच्यातून हे काढून घेऊ शकतो आणि जास्त क्लिनिंग पण ह्याला करावं लागत नाही. तर असं आपण 15 दिवसातून ज्या बरण्या रिकाम्या झाल्या आहेत त्या वॉश करून घ्यायच्या आणि जे काही आपण डाळी वगैरे संपलेल्या आहेत तर त्या आपण रिफिल करून घ्यायच्या. आता मी हे सर्व क्लीन करून घेते, म्हणजे पुसून घेते. साधं एक रुमाल घेतलेला आहे आणि तो थोडासा ओला केलेला आहे, तर काही वापरत नाही मी क्लिनिंगसाठी. आणि जे काही डाळे वगैरे असतात ना तर ते आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे खूप छान ऊन पडत आहे. आता त्याला पण थोडंसं ऊन वगैरे आपण देऊन ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने ज्या काही भरण्या रिकाम्या झालेल्या आहेत ना तर त्याही आपण वेळोवेळी जर रिफिल करून ठेवल्या किंवा आपल्याला जे लागणारं सामान आहे तर ते याच्यामध्ये ठेवलं तर पटकन आपल्याला जेवण वगैरे बनवताना, स्वयंपाक करताना जास्त आपली धावपळ होत नाही. आणि मी कसं करत असते की जे काही आपल्या जुन्या डाळी आहेत किंवा पोहे वगैरे असतील तर ते जुने वरती ठेवते आणि जे नवीन आणलेले आहेत तर ते खाली ठेवते, म्हणजे जे जुने आहेत ते पटकन संपून जातात आणि जास्त दिवस ते राहून खराब होत नाहीत. त्यासाठी जे जुने आहेत ते वरती ठेवा. अशाने आपल्या जे पदार्थ आहेत ते खराब होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही जे काही रिकाम्या भरण्या वगैरे आहेत तर त्या वेळोवेळी रिफिल करून ठेवत जावा किंवा जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या पटकन ठेवल्या त्याच्यामध्ये तर आपल्यालाही व्यवस्थित सापडतात आणि जास्त घाई गडबड होत नाही. तर अशा पद्धतीने आपण आठवड्यातून 15 दिवसातून ही जर क्लिनिंग केली तर आपलं किचन ही जास्त खराब होत नाही किंवा आपल्याला ते जास्त क्लीन करायला वेळ जात नाही. आता याच्यानंतर आपल्याला सकाळी मुलांना टिफिन द्यायचा असतो किंवा घरातली काही लोक जॉबवरती जात असतात तर त्यांच्यासाठी टिफिन बनवण्यासाठी आपल्याला पीठ वगैरे मळावं लागतं. तर हे पीठ हे आपण ना आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तुमचं जसं संपतं ना त्यावेळी तुम्ही आणलं ना दळून पीठ की लगेचच ते चाळून भरणीमध्ये जर आपण ते भरून ठेवलं ना
तर आपल्याला रोज सकाळी उठून चालत बसावं लागत नाही. आणि आपण जर ह्याच्यासाठी मी काय करते की याच्यासाठी एक पिठी लावण्यासाठी एक सेपरेट छोटा डब्बा केलेला आहे. म्हणजे पिठीचं जे खरकटं पीठ आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागत नाही. ते सेपरेट ठेवलं तर हे पीठही आपल्याला खराब होत नाही आणि सकाळी आपली जास्त धावपळ होत नाही. पटकन आपण याच्यातून पीठ घेऊन पीठ मळू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ चालून वगैरे ठेवून आपल्याच कामाची तयारी करून ठेवू शकतो. आता जर ज्या काही रिकाम्या वगैरे भरण्या आहेत तर त्याही मी इथे घासून ठेवते. म्हणजे ज्यावेळी आपण काही ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या भरण्या क्लीन मिळतात. त्यासाठी अशा भरण्या वगैरे रिकाम्या झालेल्या आपण धुवून वॉश करून वाळवून ठेवू शकतो. आता याच्यानंतर आपण किचनमध्ये ज्या स्क्रब यूज करतो भांडी वगैरे धुण्यासाठी, बेसिन धुण्यासाठी, तर तेही आपण 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून हे चेंज करायला हवं. आता आपण खूप वेळ ह्याचा खूप जास्त आपण याचा वापर करत असतो आणि त्याचं जे स्क्रब असतात ना ते खराब होतात. तर त्यासाठी 15 दिवसातून हा स्क्रब आपण चेंज करून घ्यायचा. आता आपल्या घरामध्ये अशा काही जाळ्या असतात भाजी ठेवण्यासाठी, जे काही लसूण कांदे जे आहेत आपण फ्रीजमध्ये ह्या ठेवू शकत नाही, तर त्यासाठी आपण हे जाळ्या यूज करत असतो. तर ही माझ्याकडे स्टीलची जाळी आहे आणि याच्यामध्ये मी लसूण वगैरे ठेवते. तर आता तुम्ही पाहत असाल की याच्यामध्ये आपण असं पाहिलं तर काहीच खराब किंवा काही त्याच्यामध्ये जास्त घाण आहे असं आपल्याला वाटत नाही. पण आपण जर हे क्लीन करायला घेतलं तर तुम्हाला शेवटी कळेल की किती याच्यातून कचरा निघाला. तर आता उन्हाळ्यामुळे ना खूप ऊन पडतं आणि लसूण जे वगैरे आहेत ना, लसूण कांदे, तर ते खूप खराब होत असतात. त्यासाठी हे पण आपण 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून आपण हे क्लीन करून घ्यायला हवं. आता जे कांद्याचे टरफले वगैरे असतात ना तर ते काढून घ्यायचे, म्हणजे कांदे जास्त खराब होत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता की याच्यात पण खराब जे कांदे आहेत तर ते मी साईडला काढून घेतलेले आहेत आणि सर्व मी हे क्लीन करून घेतलेलं आहे. आता मगाशी आपण पाहिलं तर आपल्याला काहीच खराब आहे असं वाटत नव्हतं, पण आता ह्याच्यातून किती कचरा निघालेला आहे तुम्हीच बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे पण क्लीन करून ठेवू शकतो. म्हणजे सारखं सारखं आपल्याला जास्त ते खराब होत नाही आणि सारखं सारखं क्लीनही करावं लागत नाही. आता आपल्या घरामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला फ्रीज. तर फ्रीजमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवत असतो. म्हणजे भाज्या असतील, भाज्या वगैरे असतात तर किंवा मसाले असतात, तर ते काही कधी कधी ना पाठीमागं जाऊन बसतात आणि आपण फक्त समोरच्याच गोष्टी ज्या आपल्याला डोळ्याला दिसतात किंवा समोर लगेच सापडतात त्याच घेतो आणि भाज्या बनवत असतो. पण असं न करता आपण जर त्याच्यामधलं क्लीन केलं किंवा शोधाशोध केली ना तर सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळतात. आणि 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून आपण फ्रीज ही क्लीन करायला हवा. त्याने काय होतं तर जास्त खराब होत नाही आणि सारखं सारखं क्लीन करावं लागत नाही किंवा सर्व गोष्टींना आपल्याला माहीत होतात की कोणती गोष्ट किती राहिलेली आहे तेही आपण चेक करून ठेवू शकतो. किंवा आपण भाज्या आणून ठेवतो आणि त्याच्यातल्या मग नंतर वापरल्यावरती खूप थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात आणि आपण खूप मोठे डबे त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. तर जे काही रिकामं आहे किंवा थोडं राहिलेलं आहे तर तेही आपण छोट्या डब्यांमध्ये काढून व्यवस्थित ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला फ्रीजमधला स्पेसही नंतर रिकामा होतो आणि नंतर काही ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी ही जागा होते. तर हे झालं की नंतर लगेचच मी फ्रीज ही व्यवस्थित क्लीन करून घेतला. अशा पद्धतीने तुम्ही ही 15 दिवसातून वगैरे फ्रीज क्लीन करून घेऊ शकता. म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित क्लीन राहतात आणि किचनमध्ये सारखं सारखं सफाई करायची आपल्याला गरज पडत नाही. तर तुम्हीही असं क्लीन करून घ्या. खूप छान आपल्याला किचन आपलं क्लीन राहतं. तर आता याच्यानंतर ना आपण एक पाय पुसणी वगैरे यूज करत असतो किचनमध्ये आणि भांडी वगैरे धुताना खूप पाणी वगैरे सांडतं आपल्याकडून किचनमध्ये. तर तेही आपण पाय पुसणी आपली 8 दिवसातून आपण चेंज करायला हवी. त्याने काय होतं तर बरीचशी धूळ वगैरे आपल्या पाय पुसणीमध्ये साठलेली असते तर तीही आपण क्लीन करून वापरायची.